ठीक आहे, तर आता आपण लास्ट फॉर्मवर आलोय. आपण वेळेवर चाललोय बघा. ट्रेनिंग लास्ट फॉर्म मध्ये आपण एनआरसी फॉलोअप, सीटीसी फॉलोअप झालं. बंद केसेस, तर बंद केसेस म्हणजे क्लोज केसेस आहेत. याच्यामध्ये आपण कुठले कुठले केसेस कोणत्या कोणत्या कारणामुळे क्लोज झालेले आहेत हे सगळे दिसतात. जसं प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलेले इथे दिसतील. रिझॉल्ड म्हणजे रिकवर झालेले बाळ आहेत ते इथे दिसतील. असे बाळ ज्यांची डेथ झाली आहे ते इथे दिसतील. हे सगळे केसेस एकत्र. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे हे आपलं नर्चर ऍप आहे. आता तुम्हाला डमी लॉग इन्स दिलेले आहेत. 2-3 दिवस तुम्ही डमी लॉग इन वर प्रॅक्टिस करा. काय प्रश्न असेल तर आणखीन विचारा. त्यानंतर आपण पोषण ट्रॅकरचा खरा डाटा आपण 1-2-3 दिवसात टाकूया, जेणेकरून तुम्ही ऍक्च्युअल सर्वे सुरू करू शकता. ठीक आहे. तर जाण्याच्या आधी आता शेवटतीचं मेंटीमीटर ची परत एकदा लिंक देतोय मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये आज आपण जे ट्रेनिंग घेतलं आहे वेगवेगळं ते परत एकदा तुम्ही काय काय शिकले आहात, तुमचा काय अनुभव राहिला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. तर एक नवीन लिंक तयार करून मी डीपीओ सरांना देतोय आणि अर्बन सी डीपीओ सरांना देतोय. तर चॅटमध्ये टाकले लिंक. ओके, तर आपल्या चॅटमध्ये लिंक टाकलेली आहे आणि ही लिंक मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर सुद्धा देतो. नर्चरमध्ये बालकांची तपासणी कोणी करावी? आयसीडीएस सुपरवायझर. अजून पण बघा 6 जण आहेत. आरबीएसके म्हणतायत. कोण आहे ती 6 जण? आरबीएसके पीएचडी वैद्यकीय अधिकारी. तर हे नर्चर ऍप्लिकेशन आपल्या आयसीडीएस सुपरवायझर साठी आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. सॅम बालकांची बीसीडीसी किंवा एनआरसीकडे पाठवायची करताना कोणत्या गोष्टी तपासणी करावी? या सगळ्या गोष्टींची तपासणी करावी. ओके, पुढे नेक्स्ट. नर्चर ऍप्लिकेशन मध्ये बालक उपस्थित असले फॉर्म 1 मध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहाव्यात? वरील सर्व. हे बघा चुकलं. हे संध्या, वी हैव डन मिस्टेक हियर. करेक्ट आंसर इज वरील सर्व. We have selected correct answer as Yes, I'll change heading 1. that. ठीक. ओके, पुढे जा. नेक्स्ट. कोणत्या सॉफ्टवेअरचे कनेक्टेड आहे पोषण ट्रॅकर? आरसीएच पोर्टल. कोण म्हटलं हे आरसीएच पोर्टल? आरसीएच पोर्टलचा कोण कोण उद्देश केला? पोषण ट्रॅकरची लिंक आहे आरसीएच. नेक्स्ट संध्या. व्हीसीडीसीचा मुख्य उद्देश काय आहे सगळ्यांना माहिती आहे. ओके, गुड. पुढे नेक्स्ट. मुख्य निकष कोणते? हे बघा, परत चूक केले काही जणांनी इथे थोडेसे. दे आर फाइंडिंग इट डिफिकल्ट टू रीड. आय थिंक तीव्र कुपोषित आणि आजारचा त्रास असलेला बालक. तीव्र कुपोषित तर आजार नसलेला आणि भूक चाचणी चांगला असलेला. Make this option more specific, then it will be easy. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. पोषण ट्रॅकर वेस्टिंग स्थिती कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोजली जाते? करेक्ट. बघा, काही जणांनी 60 ते 72 म्हटलंय. बरं, हे 0 ते 5 वर्षच आहे. ओके, पुढे. उपचार किती दिवस चालतात? 84 दिवस. ओके, 60 दिवस नाही, 84 दिवस चालतात. बालकांना सोडण्याचे किमान किती दिवस उपचार करायला पाहिजे? 84 पैकी 63. नेक्स्ट. 9 आठवडे. कोणता पूरक आहार दिला जातो? ईडीएनएफ दिलं जातं. करेक्ट. ओके, नेक्स्ट. नोंदणी करताना बालकांसाठी खालीलपैकी कोणती गोष्ट कोणती गोष्ट लागणार नाही? पॅरासिटामॉल लागणार नाही. अमॉक्सिसिलिन लागणार. ठीक आहे. ओके, पुढे नेक्स्ट. ते बघा, व्हीसीडीसी मध्ये नोंदणी करताना नर्चर मध्ये किती दिवसांनी पाहणी करायची आपल्याला? प्रत्येक 15 दिवसांनी. पंधरवाडा म्हटले ना आपण, पंधरवाडा. 15 दिवसांनी करायची, 1 आठवड्याने नाही करायची. 15 दिवस आहे करेक्ट उत्तर. ओके, पुढे नेक्स्ट. प्रत्येक बालकाला दररोज 3 एडीएफ पाणी द्यायला लागतात का? नाही, वजनावरनं ठरतं, 2 किंवा 3. ओके, नेक्स्ट. तुम्ही काय कराल? एक पर्याय निवडा. एनआरसी मध्ये आयडी घालाल. हे बघा, भरपूर जण इथे चुकलेले आहेत.
आपण नर्चर मधून आशाला कुठं सूचना पाठवल्यात का? नाही. नर्चर मध्ये कुठं आईचा मोबाईल नंबर आपण नोट केलाय का, किंवा कुणाचा नोट केलाय का नंबर प्रमाण? नाही. आपण फक्त काय केलंय, फॉर्म नंबर 4 मध्ये आपण काय केलंय, एनआरसीचा युनिक केलाय. तर भरपूर जणांच्या इथं चुका झाल्यात, त्यामुळे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एनआरसीचा फक्त युनिक नंबर आपण नोट केलाय, बाकी काय नाही केलं, त्यामुळे वरील सर्व चुकीचं आहे. करेक्ट आन्सर ए आहे. येस. नेक्स्ट संध्या. हा. प्रोटोकॉलनुसार 3 महिन्यात प्रत्येक 15 दिवस भेट द्यावी क्या? दोन्ही, फक्त सीटीसी नाही, व्हीसीडीसी सुद्धा. ओके. नेक्स्ट. सॅम बालकांना याचे मुख्य निकष कोणते? निकष मगाशी सांगितले होते. ओके. पुढे. एनआरसी मध्ये पाठवण्यासाठी कोण रेफर करू शकतं? सर्व रेफर करू शकतात. आपण आधी पण बोललो, सुपरवायझर पण, सीडीपीओ पण, एमओ पण. ऍडमिशन होईल की नाही ते करू शकतो आपण. ओके. नेक्स्ट. एनआरसी कडे कधी रेफर करायचे आपण? जर त्यांना काही आरोग्य त्रास असेल किंवा वजन वाढलं नसेल तरच रेफर करायचं. ठीक आहे. सगळ्या बालकांचे ज्यांचं 9 आठवडे पूर्ण झाले तर त्यांना रेफर करायचं नाही. जर 9 आठवड्यात त्याचं वजन वाढलं नसेल आणि सॅम. पुढे. नेक्स्ट. समजा नेक्स्ट मध्ये पाठवत काय सर्व करावे. ओके. एक मिनिट. भरावा. भरतीच्या 30 दिवसानंतर भरावा. भरतीच्या डिस्चार्ज फॉर्म कधी भरावा? एनआरसी डिस्चार्ज फॉर्म हा ऍडमिशनच्या नंतर 30 दिवसांनी उघडतो. ऍडमिशनच्या नंतर 30 दिवसांनी उघडतो. डिस्चार्ज झाल्यानंतर 30 दिवसांनी नाही, जेव्हा बाळाचं ऍडमिशन होईल त्याच्या 30 दिवसानंतर. ओके. नेक्स्ट. ज्यांना सॅम नाही, कुटुंब स्थलांतर झाले आहे, बालकांचे निधन झाले किंवा इतर कारणामुळे याचा फॉलो पाहू शकता. केस बंद मध्ये फॉर्म 6 मध्ये पाहू शकता. गुड. ओके. पुढे. नेक्स्ट. हाँ सांगतो ओके. सांगतो ओके. चलो, थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. हा. ओके नमस्कार. ओके. चलो संध्या, चलो.